श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहा, आज आपले आषाढी एकादश आहे, देवशयनी. आणि ही समोर मूर्ती पाहत आहात, ही आहे खाटूश्याम मूर्ती. आम्ही खाटूश्यामला गेलो होतो, तिथून घेऊन आलो होतो. खाटूश्यामचं एकादशीला खूप हे आहे, महत्त्व आहे. तुम्ही पण एक वेळेस नक्की खाटूश्यामला जा. मी तिथून आज मूर्ती घेऊन आले होते, पण एकादशीची वाट पाहत होते. म्हणलं एकादशी दिवशी आपण त्यांची स्थापना करू. आज पहा, आम्ही पंचामृताने खाटूश्याम म्हणजे आपले कृष्णाचाच अवतार आहे. आणि त्यांचे मी दही, दूध, कच्चं दूध, साखर, तूप, मध असा अभिषेक घातलेला आहे. गुलाब पाणी. पहा, छान असे आपल्याला त्यांचा अभिषेक वगैरे करायचा. आणि छान त्यांचा अभिषेक करून मी त्यांची आज स्थापना केलेली आहे. हे जे रिझल्ट खूप छान आहेत. काही लोकांना 7 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात अनुभव खूप येत आहेत खाटूश्यामचे. ज्यांना कुणाला पैशासंबंधी प्रॉब्लेम असेल, नोकरी संबंधी असेल, कुणाला मुलं वगैरे होत नसेल त्याच्यासंबंधी, तुमचा बिझनेस व्यापार चालत नसेल त्याच्यासंबंधी भरपूर असे ह्यांचे अनुभव आहेत. जे एकादशीला खाटूश्यामला जातील, हे पहा, मी गुलाबचं अत्तर घेऊन त्यांच्या अंगाला लावलं आणि ह्यांनी आपलं मुंडकं दान दिलेलं आहे. शिरके दानी असं त्यांना म्हणतात. त्यांनी कृष्णाला त्यांचं शिर दान केलेलं होतं. एका शब्दावर त्यांनी त्यांचं मुंडकं दान केलेलं होतं 14व्या वर्षात. त्याच्यामुळं कृष्णाने त्यांना हे दिलेले की जे पण तुझ्या दारात येईन त्याची मनोकामना तू पूर्ण करायची, असं वरदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना हार एका सहारा खाटूश्याम हमारा असं म्हणतात. पहा, त्यांची मी स्थापना केली, पूजा केली. आता आपल्या इथं रोजचं स्वामींचा अभिषेक वगैरे केलेला आहे. स्वामींचं दही, दूध, पंचामृताने इथं अभिषेक केलेला आहे. तुम्ही पण असा अभिषेक करा. आपल्या आषाढी एकादशीला रोज पण स्वामींचा अभिषेक केलेला चांगला असतो. आज मोठ्या मूर्तीचा पण अभिषेक केला, पण मग तो काही तुम्हाला दाखवला नाही. इथे छोट्या मूर्तीचा आपण अभिषेक वगैरे केला. परत बाळकृष्णाचा पण अभिषेक वगैरे आपण इथं केलेला आहे. दही, दूध, पंचामृताने. थोडी साखर टाकायची, मध टाकायचा. स्वामींना खूप प्रिय आहे मध. असं आपण सगळं त्यांना असं चोळून घ्यायचं आणि अभिषेक वगैरे करायचा. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे घालायच्या आणि गुलाब पाणी, असं गंगाजल वगैरे घालून छान असा अभिषेक स्वामींचा करून घ्यायचा. पहा, आपण इथं आता बाळकृष्णावर पण अभिषेक करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करत जा. खूप छान आपला अभिषेक वगैरे झालेला आहे. इथं तूप टाकायचं, थोडंसं मध टाकायचा. छान आपला असा अभिषेक करून घ्यायचा गंगाजलाने, पाण्याने. इथं मी पूर्ण सगळ्यांचा, आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे त्याचा पण आज अभिषेक केलेला आहे मी. पहा, मध वगैरे घालून छान. आणि एवढं वातावरण घरात प्रसन्न वाटत होतं, इतकं छान वाटत होतं. आज सगळ्या देवांचे अभिषेक वगैरे मी केले. रोज स्वामींचा, महादेवांचा होत असतो, पण मग आज एकादश वगैरे असल्यामुळं आज सगळ्यांचेच अभिषेक वगैरे केलेले आहे. हा, छान आपलं अभिषेक झालेला आहे. किती छान अशी आपली मूर्ती दिसत आहे पांडुरंगाची. हे पहा, आपल्या खाटूश्यामची पूजा झालेली आहे. त्याच्या शेजारी मी इथं विठ्ठल रुक्माईची पण पूजा केलेली. आज देवघरात नाही केलेली, आज देवघराच्या बाहेरच पूजा केलेली आहे त्यांची. हे पहा, आपले बाळकृष्ण, त्यांची पण आज पूजा केलेली आहे. छान वस्त्र वगैरे घातले त्यांना, फेटा वगैरे. म्हणजे खूप छान असं प्रसन्न. हे आपलं हिना अत्तर आहे. हिना अत्तर स्वामींना खूप प्रिय आहे. प्रत्येक देवताचं वेगळं वेगळं अत्तर आहे. पांडुरंगाला हे आपलं चंदनाचं अत्तर आहे. कृष्णाला
हे तुळशीचे पान सगळ्यांना आपण वाहिले, विठ्ठलाला, स्वामींना, बाळकृष्णांना, पुन्हा आपले खाटूश्याम महाराजांना. खूप छान अशी आपली पूजा झाली. खूप छान असं सुगंध दरवळत होता घरामध्ये. उदबत्ती वगैरे, अगरबत्ती, धूप, एकदम असं छान प्रसन्न वातावरण घरामध्ये. आपली आरती वगैरे झाली. ही नैवेद्य वगैरे दाखवला. तुमच्याकडं काही नसलं तरी तुम्ही खडीसाखरेचा किंवा एखादा फळ असन तर फळ पण ठेवू शकता. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. आणि खूप छान आपली अशी पूजा आरती वगैरे झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपले रोज व्हिडिओ येत असतात, तर सगळं तुम्ही पाहत जा. तुम्हाला नवीन काही रेसिपी पाहिजे असेल तर ते सांगत जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.